तुर्तास धन्यवाद। तर या संदर्भात अंबादास दानवे आपल्याशी जोडले जातात आहे, त्यांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, स्वागत आहे तुमचं। अंबादासजी, आपण पाहतोय मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोन पक्ष एकत्र येणार। ठाकरे बंधूंमध्ये त्या संदर्भातली चर्चा देखील सातत्याने घडते। आज या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार होती, मात्र घोषणा आता पुन्हा एकदा उद्यावर गेलेली आहे। काय सगळं अलबेल आहे की नाही? जागांवर कुठं काय अडतंय का? सूत्र जमत नाही का? नेमकं काय आहे? नाही, असं काही नाही। ज्या अर्थी आता या सगळ्या गोष्टीची गोष्ट माननीय संजय राऊत साहेबांनी केली, याचाच अर्थ आता या सगळ्या गोष्टी सेटल आहे। शेवटी जागा इकडच्या तिकडे होत असती, विचार महत्वाचा आहे, मराठी माणसाची अपेक्षा महत्वाची आहे। मला वाटतं ती उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होण्याच्या दिशेनं उद्याचं एक पाऊल, मोठं महत्वाचं पाऊल पडेल। अंबादासजी, महापालिकांच्या संदर्भात, मुंबईच्या संदर्भातच ठाकरे बंधूंमध्ये युती होणार आहे की राज्यातील इतर महापालिकांचा सुद्धा विचार केला जातो एकत्र येण्यासंदर्भात? सगळीकडे होईल ना, सगळीकडे व्हावी। आता बघा, नगरपालिका सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाली होती, त्यामुळे सगळीकडे होईल। त्याला काय तिथेच होईल का तिथंच करा असं थोडी सूचना, जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं सगळीकडे करणार आहे आम्ही। काय वाटतं? सगळीकडेच व्हावी असं आमचं मत आहे। हो, जर वाटाघाटींचा विषय आला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा मोठा भाऊ असेल का युतीमध्ये? भाऊ भाऊ राहायचं एवढं नक्की, मोठा छोटा हा विषय करत बसायची गरज नाही। भाऊ असणं महत्वाचं आहे, दोन्ही भाऊ एकत्र असणं महत्वाचं आहे। तो मोठा असेल नाही तर छोटा असेल, जिथे ज्याची ताकद असेल तिथं तो त्या पद्धतीनं लढेल। अगदी अगदी। अंबादासजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या युतीच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आता अधिकृत घोषणा केली जाईल। ठाकरे बंधूंच्या युती